हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात तुम्ही सर्व? तर तुम्हाला तर माहितीच आहे, श्रावण महिना येणार आहे आता. थोडेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे मुलांची फरमाईश आहे की मम्मी नॉनव्हेजच काहीतरी चिकन किंवा असं बनवून देत जा, कारण नंतर तर 1.25 महिना आम्ही खाणार नाही आहे. तर आज बनवते चिकन बिर्याणी. तर म्हटलं रेसिपी तुम्हाला पण शेअर करते. तर 1 किलो चिकन मस्तपैकी धुवून घेतलं. बोनलेस चिकन आणलं मी. आणि हे बघा बासमती तांदूळ, ते पण मस्तपैकी 3 पाण्यामध्ये धुवून आहे ना, थोडा 15 मिनटं म्हणा, अर्धा तास म्हणा, म्हणजे जसा तुमच्याकडे वेळ असेल ना तसेच तेवढा वेळ ते भिजवून ठेवायचे. आणि जे चिकन आपण आता धुवून घेतलं ना, त्याच्यामध्ये मस्तपैकी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट करून आहे ना, ते सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि आपले जे पावडर मसाले म्हणजे जसं हळद, मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, असं सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि 1 चमचा मीठ, कारण नंतर पण आपण ग्रेव्हीमध्ये परत मीठ टाकणार आहे ना, त्यामुळे सध्या 1 चमचा मीठ, आणि थोडं दही आणि अर्धा लिंबू, म्हणजे टोमॅटो पण असणार आहे त्यामुळे लिंबू अर्धाच टाकायचा. आणि असं सगळं ना हे मिश्रण मस्तपैकी हाताने म्हणजे ते मिश्रण मिक्स करायचं आहे. हे बघा, अर्धा लिंबू पिळायचा आणि हाताने ते ना सगळं मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या फोडींना ना मसाला चांगला लागतो. आणि अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं. आणि हे 5-6 कांदे नंतर चिरायचे. आणि हे बघा साईडला मी आधण ठेवले ते भातासाठी. तर पण ना बघा ना, कांदे चिरता चिरता डोळ्यातनं पाणी निघालं. एवढे कांदे चिरावे लागतात. तर झाले माझे कांदे चिरून. आता एक मोठा टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना 3 चमचे तेल टाकून हे कांदे आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे करपवायचे नाही, पण हां थोडे क्रिस्पी होईपर्यंत ना शिजू द्यायचे कांदे. आणि त्यानंतर बघा हे पाणी आहे ना, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. तर त्याच्यामध्ये बघा मध्येच मी टोमॅटो पण चिरून ठेवले, त्यामुळे तयारी सगळी असली ना की आपल्याला टेन्शन नसतं. तर त्या उकळत्या पाण्यात थोडं लिंबू आणि मीठ आणि गरम मसाले टाकून ना, हे बघा उकळी आली की ना तो भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये सोडायचा. सोडताना थोडी काळजी घ्यायची, कारण गरम पाणी थोडं म्हणजे हातावर उडतं. आणि हे बघा चमच्याने मस्त एकजीव करून आहे ना भात शिजायला सोडून द्यायचा. आणि आता बघा कांदे पण आपले झाले आहेत. हे बघा कांद्याचा कलर चेंज झाला. आता हे जे मॅरिनेशन केलं होतं ना चिकन, ते असं सोडून द्यायचं. त्याच्यात काय मसाले घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण भरपूर सारे मसाले त्याच्यात ॲड केलेले आहेत. आणि झाकण मारून ना शिजू द्यायचे. हे बघा भाताचा पण उकळी आली, त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढून आहे ना, हा बघा कसा झाला भात, मोकळा झाला ना एकदम. एकदम बघा ना सुटसुटीत दिसतोय ना. तर असा मस्त भात शिजवून घ्यायचा. आणि मग हे बघा चिकन आहे ना थोडंसं शिजलंय, पण अजून पण बाकी आहे ते. त्याच्यामध्ये अजून टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचा, म्हणजे कसं ते टोमॅटोच्या रसामध्ये ना चिकन अजून उरलं सुरलं पण म्हणजे शिजून येतं चांगलं. तर आता मी पण हे बघा ॲड केलं त्याच्यामध्ये. आता झाकण मारून आहे ना थोडं 10-15 मिनटं शिजायला द्यायचं. तर तोपर्यंत मग जे आपले गरम मसाले असतात ना, जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी ह्याची पावडर बनवायची मस्तपैकी आणि ती पण चिकनमध्ये सोडून द्यायची. आणि आपल्या घरात एखादा गरम मसाला किंवा चिकन मसाला असेल ना, तर थोडा तो तो पण ॲड करायचा. आणि मस्तपैकी ना ढवळून नंतर त्याच्यामध्ये काजू आणि वेलची आणि बदाम ह्याची पावडर करून आहे ना, ती थोडी टाकायची त्याच्यात. आणि ते मस्तपैकी ना हे करून झाकण मारून आहे ना शिजायला ठेवून द्यायचं ते सर्व. ते काजू वगैरेची पेस्ट आली ना त्यात, की कसं चिकन आहे ना ते एकजीव मिळून येतं एकदम. हे बघा कसं छान तेल सोडलं बघा. तर आणि ना मेन तर काजूची ना टेस्ट वगैरे वेगळीच येते चिकनमध्ये. काजू, बदाम आणि वेलचीची पावडरची. त्यामुळे ते नक्की टाका. आणि त्यानंतर आपलं जे घरात जे पण तूप असेल ना, म्हणजे घी, आपण तूप म्हणतो, घी म्हणतो, तर ते थोडं 2 चमचे त्याच्यामध्ये ॲड करायचं. त्याचा ना एक वेगळाच सुगंध येतो चिकन बिर्याणीला. त्यामुळे ते पण नक्की टाका. आणि लास्टला आहे ना कोथिंबीर थोडी, कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना मस्त हे बघा, हे असं तेल सुटेपर्यंत ही अशी ना ग्रेव्ही शिजवून घ्यायची. बघा ग्रेव्ही कशी बनली आहे. आणि नंतर भाताची लेयर करायची त्याच्यामध्ये. मी जरा कॅमेरा पकडून करते ना, त्यामुळे थोडं भात आहे ना टाकायला जरा मला जमत नाही. पण आहे ना, असा सुटसुटीत भात मस्त ना पूर्ण त्या ग्रेव्हीवर पसरवून घ्यायचा आहे बघा. आणि अजून 5 मिनिटं आहे ना गॅसवर थोडं शिजू द्यायचं ते. मग काय, झाली तुमची चिकन बिर्याणी रेडी. मग हे बघा घेतलं बाहेर. आता मिस्टर आहे ना सगळ्यांना देतायत प्लेटमध्ये काढून. आता मुलांना विचारायचं आहे, की कशी बनली? तर आता बघू. मिस्टर पण सांगतील कशी बनली आणि मुलं पण सांगतील कशी बनली. तर बघूया आता काय बोलतात. सुजल. 2 विशाल. 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 2
गरम है, ओय गरम है भाई, खाने दो। बड़ा अच्छा है, फुर्सत से बना लगता है। तर अशी चिकन बिर्याणी 15-20 मिनिटात संपली पण कळलं पण नाही मी टोप कधी बाहेर आणला आणि कधी संपला. तर तुम्ही पण सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि व्लॉग कसा वाटला ते. बाय बाय.